तर लाडकी बहिणींसाठी महत्वाची खुशखबर आहे, मोठी अपडेट आहे. आणि ह्या अशा लाडक्या बहिणींसाठी पण अपडेट आहे की ज्यांचं दुरुस्ती यादीमध्ये नाव नव्हतं, ज्यांना अजून हप्ता आलेलाच नाहीये. तर त्यांच्या त्या लाडकी बहिणींसाठी सुद्धा अपडेट आहे. तर आता नोटीस पण काय आलेली ते नोटीस सुद्धा तुम्हाला मी दाखवतो आता. तर ह्या बाबतीत कसं असणार आहे की आता बघा, ह्या लाडक्या बहिणींना आता नवीन खुशखबर म्हणजे काय आहे की मार्च महिन्याचा हप्ता ₹1500 यायला सुरुवात झालेला आहे. आणि एप्रिल महिन्याचा ₹1500 हप्ता ते सुद्धा यायला लागले. लाडक्या बहिणींना कोणते कोणते लाडक्या बहिणी तर ₹3000 पण आलेले आहेत. ₹3000 एकत्रित पण आलेले आहेत. आणि एक लाडक्या बहिणी जास्तीत करून लाडक्या बहिणींना ₹1500 पहिला आले, 2 दिवसानंतर आणि परत ₹1500 आले. तर कोणाकोणाला ₹3000 एकत्र आलेले आहेत, कोणाकोणाला 3000 1500 करून आलेले आहेत. कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि ज्यांना हप्ता आलाच नाही अजून ते सुद्धा कमेंट करून सांगा. कारण की आता मला असं वाटणार नाही की जे 2 दिवस अगोदर 90% लाडकी बहिणींना पैसे आले नव्हते, तर आता ते आकडा नसणार आहे. कारण की आता कमीत कमी 80-90% लाडक्या बहिणींना पैसे आले असणार आहे माझ्या मतीने. तर कारण की आमच्या इकडे पण सगळ्या लाडक्या बहिणींना जास्तीत करून पैसे द्यायला सुरुवात झालेली आहे आणि या लागलेले आहे. तुम्हाला पैसे आलेले आहेत का नाही तुम्ही कमेंट करून सांगा. आणि ज्यांचं ई-केवायसी दुरुस्ती यादीमध्ये नाव नव्हतं, ज्यांचं ई-केवायसी झालेलीच नाहीये आणि ज्यांना अजून हप्ता आलेलाच नाहीये, तर अशा लाडक्या बहिणींसाठी आता नवीन अपडेट काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. जे मी तुम्हाला सांगितले ते कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी तुम्हाला दाखवतो ते नोटीस काय आहे. तर या चला आता स्क्रीनवरती येऊया. लाडकी बहीण योजना ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये 100% मार्च महिन्याचे ₹1500 जमा झाले. मंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च महिन्याचा हप्ता हा ₹1500 पात्र महिलांच्या बँक खात्यात कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मार्च महिन्याचे ₹1500 फक्त त्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. त्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि त्या महिलांची यादी ही विभागाकडे प्राप्त झालेली आहे. अशाच महिलांना बँक खात्यामध्ये मार्च महिन्याचे ₹1500 डीबीटीच्या माध्यमातून जमा होत आहेत. उर्वरित महिलांच्या बँक खात्यात 1-2 दिवसामध्ये मार्च महिन्याचे ₹1500 जमा होतील. मार्च महिन्यांचा हप्ता हा फक्त काही ठराविक महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, ह्यामध्ये सुद्धा काय सांगितलेलं की जे उर्वरित म्हणजे की जसे बाकीचे लाडके बहीण राहिलेले, तर त्यांच्या ह्याच्यामध्ये बँक खात्यामध्ये पण 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजे किंवा थोडे दिवसामध्ये पैसे जमा होणार. तर ह्या बाबतीत अजून पुढे काय आहे बघा, नोटीस हे बघा पुढे. बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 लाभ मिळत असतो. डीबीटीच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केला जातो. या योजनेमध्ये आतापर्यंत 20 हप्त्यांचे म्हणजे फेब्रुवारी पर्यंतचे सर्व हप्ते पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये शेवटचा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मार्च महिन्याच्या 28 तारखेपासून वितरणात सुरुवात झाली होती. परंतु त्यानंतर मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता अजूनही लाडकी बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. तर सर्व लाडक्या बहिणी मार्च महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होते. त्यासाठी खुशखबर आलेली आहे. मार्च महिन्याचा हप्ता ₹1500 पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती आता लाडकी बहीणबद्दल, मार्च हप्ता आणि एप्रिल हप्त्याबद्दल आता जाणून घेऊया. पुढे बघा आता काय आहे. महिलांना मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जे राहिलेले बाकीचे लाडकी बहीण जे आहेत त्यांना हप्ता कधी भेटणार? अजून त्यांची केवायसी झालीच नाही, ज्यांची दुरुस्ती यादीमध्ये नाव नाहीये, तर अशा लाडक्या बहिणींना हप्ता पुढे कधी भेटणार आता? तर बघा त्यांनी काय सांगितलेलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च महिन्याचा हप्ता हा कालपासून वितरणात सुरुवात झालेली असून हा हप्ता फक्त ज्या महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंतचे म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापर्यंत सर्व हप्ते त्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा झालेले आहेत, अशा महिलांच्या बँक खात्यात मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. उर्वरित ज्या महिला आहेत त्या महिलांची यादी विभागाकडे प्राप्त होईल. त्यानंतर मार्च महिन्याचा हप्ता त्या महिलांच्या बँक खात्यात ₹1500 जमा केला जाईल. आणि ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे आणि पडताळणी पण पूर्ण झालेली आहे पण यादीमध्ये नाव नाही, अशा महिलांच्या बँक खात्यात काही दिवसानंतर त्यांच्या मार्च महिन्याचा हप्ता जमा केला जाईल. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं ना, तर ह्यामध्ये त्यांनी नोटीस काय दिलेली आहे हे बघा. की अनेकदा तुम्हाला सांगतो नोटीस बघा, खालची नोटीस बघा, खाली काय लिहिलेलं आहे की ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे आणि पडताळणी पण पूर्ण झालेली आहे पण यादीमध्ये नाव नाही, दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही असं येत होतं,
अशा महिलांच्या बँक खात्यात काही दिवसानंतर त्यांच्या मार्च महिन्याचा हप्ता जमा केला जाईल. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की पैसे जमा येणार, दुरुस्ती यादीत नाव नाही असं दाखवतंय, बट तुमच्या यादी जी आहे ते पुढे त्यांच्याकडे गेलेली आहे, तर त्याची चेक होणार आणि फक्त एवढंच की थोडा वेळ लागेल. बट लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना हप्ता चालू होणार म्हणजे होणार आणि पैसे सगळ्यांना येणार. तुम्ही तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही हा सगळा व्हिडिओ बघितलाच असेल, तर तुम्हाला ह्यावरनं कळालं पण असेल की बघा आता लाडक्या बहिणींसाठी म्हणजे जसं की सरकारकडून त्याने सांगितलेलं पण आहे की जे लाडक्या बहिणींना पैसे आलेलेच नाहीये त्या लाडक्या बहिणींना सुद्धा पैसे येणार, सगळ्यांना येणार, 100% येणार. की तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, काही सुद्धा हे करू नका, सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे येणार. तर अशाच अजून अजून काय ज्यांची ई-केवायसी बाबतीत अजून काय अपडेट येईल, तर मी लवकरात लवकर मी तुम्हाला माहिती देण्याचं अपडेट देण्याचं मी तुम्हाला प्रयत्न करेन. तर अजून नवीन अशा माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.